हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? रेडिओ एमपीएससी गुरु ऐकताय ना? रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक सुंदर विचार. चला तर मग ऐकूया. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय. मित्रांनो, आज आहे 2 फेब्रुवारी. आजच्या दिवशी घडलेल्या विविध घटनांविषयी आपण जाणून घेणार आहोत आपल्या दिन विशेष या सत्रात. चला तर मग ऐकूया. आज आहे वर्ल्ड वेटलँड डे म्हणजेच जागतिक पाणथळ भूमी दिन. 1971 मध्ये इराण मधील रामसर येथे पाणथळ भूमीचे महत्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. मानवी जीवनातील पाणथळ भूमीचे महत्व समजावे म्हणून दरवर्षी 2 फेब्रुवारी हा दिवस जगभर जागतिक पाणथळ भूमी दिन म्हणून साजरा केला जावा असा त्या परिषदेत निर्णय घेण्यात आला होता. 1943 मध्ये दुसरे महायुद्ध स्टेलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीने सैन्य सोव्हिएत संघाला शरण गेले. जर्मन सैन्याने माघार घेतली होती. 1971 मध्ये इदी अमीन हे युगांडाचे सर्वेसर्वा बनले. आजच्याच दिवशी 1848 मध्ये कॅलिफोर्निया गोल्ड रश सोने मिळवण्याच्या उद्देशाने चीनी स्थलांतरितांचा पहिला जथ्था कॅलिफोर्नियात दाखल झाला होता. आजच्याच दिवशी 1917 मध्ये महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी. ते लोकमान्य टिळकांचे स्नेही आणि विख्यात वैद्य होते. त्यांनी देहत्याग केला. त्यांचा जन्म 4 मे 1847 रोजी झाला. 1970 मध्ये बर्ट्रांड रसेल यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी. ते ब्रिटिश गणितज्ञ, तत्वज्ञ आणि इतिहासकार होते. त्यांचा जन्म 18 मे 1872 रोजी झाला. 1979 मध्ये शमिता शेट्टी यांचा जन्म झाला. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्या अभिनेत्री आहेत. 1905 मध्ये ॲन रँड यांचा जन्म झाला. ते जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्ववेत्या होत्या. त्यांचा मृत्यू 6 मार्च 1982 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1923 मध्ये ललित नारायण मिश्रा यांचा जन्म झाला. ते केंद्रीय रेल्वे मंत्री, गृह राज्यमंत्री, अर्थ राज्यमंत्री, पहिल्या, दुसऱ्या व 5व्या लोकसभेचे सदस्य होते. तसेच ते राज्यसभा खासदार देखील होते. त्यांचा मृत्यू 3 जानेवारी 1975 मध्ये समस्तीपूर, बिहार येथे झाला. आजच्याच दिवशी 1933 मध्ये ॲडॉल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली होती. 1957 मध्ये गोवा मुक्ती संग्राम नानासाहेब गोरे, मधु लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरुंगातून मुक्तता करण्यात आली होती. 1856 मध्ये स्वामी श्रद्धानंद यांचा जन्म झाला. ते स्वामी दयानंद यांचे शिष्य होते. गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षण महर्षी आणि आर्य समाजाचे ते प्रसारक होते. त्यांचा मृत्यू 23 डिसेंबर 1926 रोजी झाला. 1884 मध्ये आजच्याच दिवशी डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा जन्म झाला. आज त्यांचा वाढदिवस. ते ज्ञानकोशकार होते. महाराष्ट्रीय ज्ञानकोश हे त्यांचे सर्वात महत्वाचे कार्य होय. त्यांचा मृत्यू 10 एप्रिल 1937 पुणे येथे झाला. आजच्याच दिवशी 2007 मध्ये विजय अरोरा यांचा मृत्यू झाला. ते हिंदी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता होते. त्यांचा जन्म 27 डिसेंबर 1944 रोजी झाला. 1987 मध्ये एलिएन्स्टर मॅकलिन यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन. ते स्कॉटिश साहस कथालेखक होते. त्यांचा जन्म 21 एप्रिल 1922 रोजी झाला. 1962 मध्ये 400 वर्षानंतर नेपच्यून व प्लुटो यांची युती दिसून आली. 1930 मध्ये आजच्याच दिवशी वासुदेव गोविंद आपटे यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन. ते लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशाकार होते. त्यांनी लहान मुलांसाठी आनंद हे मासिक सुरू केले. त्यांचा जन्म 12 एप्रिल 1871 मध्ये झाला. 1907 मध्ये दिमित्री मेंडेलीव यांचा मृत्यू झाला. ते रशियन रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1834 रोजी झाला. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला आमचे दिनविशेष हे सत्र कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा. आणि तुम्हाला जर काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर आमच्या 8698 म्हणजेच 8698869880 या क्रमांकावर तुमच्या प्रतिक्रिया कळवा. ऐकत रहा रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.